श्रीचक्रेश कृपादृष्ट्या दृष्टं निर्णय अवेयं परशास्त्रप्रमाणेन संक्षिपात् कथयामि अल्प अक्षरम् असन्निग्धं सर्वत्र विश्वतोमुखम् अस्तोभम् अनवद्यं च पुत्रं सूत्रविधो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवतो आचारस्तर भाष्य वचन क्रमांक 44 नंबरचं वचन आपण पाहत आहोत। आपण पाहिलं या प्रकरणाचा या वचनाचा प्रकरण संबंध आपण प्रकरण पाहिलं वेलापूर्व असंविधान धर्मनिरूपण याच्याबद्दल स्वामी सांगत असताना असंविधानामध्ये कसे राहावे त्या ठिकाणी हे वचन सांगितलं। झोपिया तो मशी गसी कला व्हा बिंगा आणि 375 नंबरची वेळा पैठणची वेळा आपण ऐकली औसावरून ऐकलं। ती औसाची पुस्तकं उशिरा जात होती त्यावेळेस स्वामी सांगितले की भाई डिस्कस करणे हा वेशीचा धर्म हां असं तरी नाही। महात्मा तू कसा पाहिजे झुंडिया तू मसी गसी कला व्हा बिंगा ऐका त्या ठिकाणी सांगितलं होतं। औसा परत चाली गेली होती पुन्हा परत आली स्वामी तिला भेट दिली। अशा प्रकारे आपण काल ऐकलं की लिसी म्हणावे कोणाला हे आपण ऐकलं लिसी आहे का नाही लिसपूस म्हणतात ना तसं तर लिसी आपण ऐकलं होतं। आता लिसी म्हणावे कशाला तर आपण ते पिडारणे म्हणजे लिसी म्हणजे काय चांगलं ठेवणे आपल्याला स्वतःला चांगलं ठेवणे। कसं चांगलं ठेवणे की आपण चित्रासारखे राहण्याचा प्रयत्न करतो। चित्र जसं असतं सुंदर सुरेख अवयव फुटीत ऐकायला सुंदर असतं तशा प्रकारे आपण काय करतो त्या चित्रासारखं राहण्याचा प्रयत्न करतो। शरीराला सुजू नेसणे म्हणजे जे ते कपडा असेल नीटनेटका करतो साडी असेल नीटनेटका करतो ऐकायला सुजू नेसतो नव्या साड्या घालतो। पांघरुणे डावी उजवी बाजू पाहतो शालू असेल तर शालू नीटनेटका पाहतो म्हणजे काय याला लिसी म्हणतात आध्यात्मिक भाषेमध्ये ते पांघरणे नीटनेटका राहणे। आणखी कशाला म्हणतात उसणे म्हणजे हातपाय धुणे घरी हातपाय धुतो मनुष्य कुठे गेला तर हातपाय धुतो तरी जास्त दिवसातून 10-12 वेळेस हातपाय धुणारे सुद्धा आहेत। काही 4-5 वेळी धुतात काही 2-4 वेळेस धुतात काही दिवसातून 1 वेळ हातपाय धुणे पांढरे सी उसणे म्हणजे पांढऱ्या रेगा आपल्याला जर असे पांढऱ्या रेगा ओढलेले असले तर ते आपण काय करतो पुसायच्या पद्धतीने। झिगी मिगी आणणे तेल तूप लावणे म्हणजे आपण काय करतो आपल्या शरीराला चमडीला तेल लावतो तूप लावतो क्रिया पाहिजे मीठ लावतो असतं नाही का हे सर्व काय कशी आहे ना लिसी म्हणजे शरीराला लिसपूस करायची चांगलं ठेवायचं पटकन ठेवायचं। तरी वचन तरी हे तरी गोसाई अर्थ कुठून आणला बुवा हे वचन सांगू पाहिजे तर प्रकरणाने हे वचन गोसाईंनी याचा अर्थ सांगितलेला आहे तर वचन कुठून आणलं पाहिजे तर हे वचन प्रकरणाने म्हणजे गोसाईंच्या प्रकरणाने गोसाई यांनी अवसरानिमित्त करून सांगितलं
औषधाला तिथं शिकवलं, त्यांनी सांगितलं कसं राहायचं, कसं वागायचं, साधकानं कसं राहायचं, मग ते सांगण्यासाठी ते हे वचन तिथं प्रकट करून हा अर्थ तिथं सांगितलेला आहे. ते कसं सांगितलेलं आहे, कशाकरता सांगितलं? ही आवडे तरी नावडे, ज्याला लिस्पूस आवडते. लिस्पूस म्हणजे काय? इस्त्री वगैरे करणे, कपडे चांगले ठकठकीत घालणे, हा चपल्या वाहना चांगल्या ठेवणे, भोज आंघोळ करणे, नीटनेटकं साबण बिबण लावून हातपाय धुवून राहिलं, चकाकी आणली, तेलतूप लावलं का मग हे आवडे म्हणजे आपल्या शरीराची आवडी आपल्याला होती. आपलं शरीर आपल्याला आवडायला लागतं, आहे का नाही? स्वतःला आपण रंगात येतो, चांगलं चांगलं राहायला लागलं, चांगलं चांगलं साड्या कपडे भेटले का करिअर नावे लिस्टच आवडे, करिअर नावे म्हणजे मुख्य विषय आवडे, येरणं आवडे. जर तुमची एवढी लिस्टूस आहे, जर तुम्ही सुंदर असतात तर तुम्हाला मुख्य विषय आवडणार नाही का? म्हणजे वेद आवड स्त्रियांना पुरुषाची, पुरुषांना स्त्रियाची आवड राहणार नाही का? असं त्याचा अर्थ स्वामी त्या ठिकाणी सांगितले. कसे असतो का? अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती म्हणून. अंशवेदे जर जसं इथं अंशवेदे हा जो अर्थ लावलेला आहे, जसं देवतांच्या पिंडस्था, पिंडस्था हा काय? अंश आहे. अंशवेदे संपूर्णाची प्राप्ती, या अंशाच्या वेदाने म्हणजे देवताचा अंश पिंडस्थ आहे, त्या पिंडस्थाची उपासना केली देवताची पिंडस्थाद्वारे, तर त्या देवताची प्राप्ती होते. तशा प्रकारे याने जर शरीराची लिस्टूस केली, चांगलं ठेवलं तर पूर्ण याला प्राप्ती म्हणजे त्या विकाराकडे हा झाल्याशिवाय राहणार नाही, तो जाईलच त्या विकाराकडे. मुख्य विषय स्त्री असेल तर पुरुषाच्या, पुरुषाच्या स्त्रीकडे अति सुंदरता राहिली तर त्याला विकार घेऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी ते घातक आहे. म्हणून तिथं काय सांगितलं स्वामींनी की साधकाने कसं राहावं? साधारण जशी घेतला हवं ना, साधं सुंदर. जोगी तो कोणता? मग जोगी कोणाला म्हणतात? जो परमेश्वरासाठी प्राप्तीसाठी निघालेला आहे तो जोगी कसा आहे? कसा आहे तो? मलिन कसा आहे तो जोगी? नख नख त्याचे वाढलेले आहेत, केस वाढलेले आहेत, घामाच्या रेषा तशा तसे आहेत त्याच्या अंगावर, तो मलिन झालेला आहे, रोडका आहे. रोडिका देह कसं आहे त्याचे? पुरुष आहे, बारीक आहे, एकदम बारीक. शरीरावर तांबडे आलेले आहेत, घाम आहे, त्याला योगी म्हणतात, त्याला योगी म्हणतात. दुःखिस्त आणि तो बाजू दुःखिस्त आहे. कशाने दुःखिस्त आहे? शरीरावर प्रेम आहे म्हणून दुःखिस्त आहे का तो? तर माझं शरीर चांगलं वाटलं पाहिजे, सुंदर पाहिजे, मला कोणी पाहायला पाहिजे, मान सन्मान द्यायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे, असं काय आहे का? परमेश्वर म्हणजे परमेश्वर वियोगाचे त्याला होत आहे. परमेश्वर मला सोडून गेला, परमेश्वरा मला भेटलेला नाही, या दुःखाने तो पडलेला आहे, तो दुःखिस्त आहे. आपण दुःखिस्त आहोत कशानं? आपली सुंदरता, आपले कर्म चांगले पाहिजे, मान सन्मान दिला गेला पाहिजे, हां पालख्यांमध्ये बसवला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे, पैसे पैसे टक्के बिक्के द्यायला पाहिजे, कपडे लक्के द्यायला पाहिजे, पुरस्कार करायला पाहिजे. याच्यामुळे आपण दुःखिस्त आहोत. त्याच्यात दुःखिस्त राहावं का? साधूने त्याच्यासाठी दुःखिस्त राहावं का? दुःखिस्त परमेश्वरासाठी राहावं. आणि जो परमेश्वरासाठी दुःखी आहे त्याला कशाची आवश्यकता नाही, शरीराची त्याला काही त्याच्यावर प्रेम नाही, कपड्यावर प्रेम नाही, कशावर प्रेम नाही, त्याला म्हणतात जोगी, नाही काय? आणि आपल्याकडे संपत्ती आहे, सर्व आहे, परंतु असून नसल्यासारखं असलं तो एक जोगी आहे. कारण त्या कर्मानुसार आपल्याला प्रॉपर्टी, पैसा, टका, मान सन्मान हा कर्मानुसार मिळत असतो. दैवासाठी सुद्धा मागच्या जन्मात तुम्ही तुमच्यावर जोडलेलं असेल तर तुम्हाला मान सन्मान वगैरे मिळत असतो, त्याचा योग येतो. आणि तसं तुमच्याकडे ज्ञान भक्ती वगैरे असलं त्याच्यामुळे लोक पुस्तक असतात आणि तुम्हाला ते मान सत्कार मिळत असतो. पण तो मान सत्कार तुमच्याकडून नाही व्हायला पाहिजे, स्वतःकडून, तो ईश्वराच्या याच्याकडून मिळत असतो. आणि जो ईश्वराचा वियोगी आहे तो दुःखीच असतो, परमेश्वर मिळाला म्हणून दुःखीच असतो.
स्थिती आहे. नितीन दिवाला जो आहे तो एकटा आहे. तो देहकृष करतो, फिरतो, त्याला एकटाच फिरतो, त्याला कोणाशी काही घेणं नाही. तो आश्रम बांधत नाही, परिवार ठेवत नाही, समजलं. खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही. पाणी जिथं भेटलं नसतं तिथं पाणी पितो. नदी नाले विहिरी बोर जिथं पाणी भेटलं तिथं भेटतो. तर कोणाच्याकडून मागून घेतो. भिक्षासुद्धा गावोगाव मागत जातो. आश्रम बांधलेल्याने गावात पाय पाय फिरतो. आहे का नाही. देह त्याचं पुरुष असतं, चांगलं खायला भेटत नाही म्हणून त्याचे शरीर काही बरोबर राहत नाही आणि तो देवासाठी दुःख असतो. दुःखीच असतं. देवीचं भेटला नाही, त्या गावाला भेटतो, त्या गावाला भेटतो, या घरी भेटतो, त्याच्या घरी भेटतो, या झाडाजवळ भेटतो, या घरी भेटतो. असं तो काय करतो, अंतःकरणामध्ये रडत असतो आणि दुःख करत असतो. मला परमेश्वर भेटला आणि मला सोडून गेला, मला अनाथ करून गेला. आणि तो निमित्त विधीमध्ये आहे, त्याच्याकडे 10-12 लोक आहे. मग तो काय करतो, तो परमेश्वरासाठी जर कर्म करत असेल, ज्ञान भक्ती वैराग्य आहे त्याच्याकडे, तर त्याला लोक पूजा पुरस्कार वगैरे, पंक्ती वगैरे किंवा काही खाणं वगैरे त्याला भक्ती करतात. तोही परमेश्वरासाठी दुःख करू शकतो. पण तसा लाखातून एखादा आहे. कारण विषयाला चिंतनाला करोडामधून एखादा आहे. नाहीतर एखाद्याची सवय लागली तर ते देव बाजूला राहून जातो आणि आश्रम परिवार, मान सन्मान सत्कार पैसा सत्कार राहणीमान हे सर्व बदलतं आणि देव बाजूला राहतो आणि तो त्याच्या स्वतःच्या स्थितीपान करून येतो. हे योगी याचं लक्षण नाही सांगितलं. योगी याचं लक्षण काय सांगितलं की परमेश्वराच्या योगात देह गेलं पाहिजे. म्हणजे आपलं जे शरीर आहे हे परमेश्वर प्राप्तीसाठी केलं गेलं पाहिजे. परमेश्वर भेटायला पाहिजे म्हणून आपण जीवन आपलं जायला पाहिजे. कारण संपत्ती परिवार नातेवाईक संबंधी हे आपले नाही आहे. घरदार आपलं नाही, दिसतंय सुद्धा आपलं नाही, म्हणताना ते आपलं राहणार सुद्धा नाही. म्हणून आपलं नसून ते आपण आपलं करायचं नाही. आपण आपल्या देवाचं स्मरण करत व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात जोगी. याचा अर्थ आता लिशी वगैरे आपण ऐकू, म्हशी ऐका, लिशी झाला. म्हशी म्हणजे काय? म्हशी म्हणजे धुरी सारखेत. म्हशी म्हणजे माती धूळ. ही म्हशी कशी आहे? घामावर पटुटा बसतो. एखाद्याला घाम आलेला आहे, चालून शरीराला घाम आला त्याच्यावर पटुटा बसतो. शरीर काय होईल? मरकरी सर्व माती त्याच्यावर मिळून जाते. किती गोळा असला तर काय होईल? तर काढा आहे काय? शरीर काढ करून पडले आणि त्याला पटुटा बसला म्हणून पडलेल्या रेषा आणि त्याला रेषा पडतात. घाम चालतो त्या मातीच्या याच्यातून रेषा पडतात, अलग अलग रेषा दिसतात. रेषा सारखे चिन्ह उघडतो त्या मातीचं. त्याला म्हणतात म्हशी. काय म्हणतात? म्हशी. म्हणजे धुळेने मातलेला आहे. कसं आहे? धुळेने. घसी याचा अर्थ काय? चिखल शेण. चिखल एखाद्याला चिखलात पडला तर शेणामध्ये पडलं तर त्याचं शरीर कसं होऊन जातं? त्याच्याकडे पावसं वाटतं का? त्याच्याजवळ गेलं तर वाश येईल. हा म्हशी घसी. तरी धुळाने मातलेला आहे, शेणाने मातलेला आहे, पडलेला आहे. असा जर बाबा भेटला आपल्याला तर आपण काय करतो? भेटायला वास येतो. त्याच्याकडे जातो का बसायला? वैरागी आहे. तो कोण आहे? तो जर वैरागी आहे, तो जर एकटा फिरत आहे असा भरलेला असेल तर त्याचं दर्शन सुद्धा दुर्लभ आहे. कारण तो परमेश्वराचं स्मरण करता करता अटल करतोय, देवाच्यासाठी भिक्षा मागतोय, देवासाठी तरुण करतोय, भक्त करतोय. असं पात्र सुद्धा महान आहे. ज्ञानी भक्ती वैरागी त्याच्याकडे जर असेल, ज्ञान असेल, वैरागी आणि आचरणी आहे तर ते महान पात्र आहे. त्याच्या भेटीनं आपल्याला कसं काय की कसे जीवाला म्हणून तर तो देवाला जास्त आवडतो. कशा करता सांगितलं?
तो येणे श्रीविठला व्हावा. स्वामीची आज्ञा आहे की महात्मा माझा असा असावा, साधा सुद्धा, हां एकदम टॉपमध्ये नको पोहा. एकदम टॉपमध्ये असला तर त्याला थोडंसं गर्भबाधा होईल. माझ्यासारखा सुंदर कोण नाही, माझ्यासारखे कपडे कोणाकडे, माझ्यासारखी गाडी, माझ्यासारखी घर, माझ्यासारखा आश्रम, माझ्यासारखा सन्मान, माझ्यासारखा मोठा माणूस कोणी नाही. गर्व येईल, दुसऱ्याला तो तुच्छ समजेल, स्वतःला श्रेष्ठ समजेल, विकल्प तयार होईल आणि त्याच्याने तो विकल्पाती प्रतजयाती आणि प्रतजयाला कारण होईल. नरकाला सुद्धा जाऊन शकतो अहंकारामध्ये. दुसरा लेखणार नाही ना तो, आणि दुसऱ्याला तो खाली समजेल, श्रेष्ठ भाव घेईल. पचणार नाही ते संपत्ती वगैरे, ते शरीर पचणार नाही त्याच्यातून, पचत नाही त्या जीवातून. म्हणून देवाने साधं सुद्धा राहायला सांगितलं. साधं सुद्धा राहिल्यामुळे तुम्हाला काही गर्व येत नाही, काही येत नाही, काही येत नाही. कारण हे कशा करता सांगितलं, तो येणे शीलितला व्हावा, म्हणजे धुळी चिखलाने मागलेला पाहिजे असं स्वामींची अपेक्षा आहे त्या जीवातून. पण जीव मात्र काही कसं वागायला तयार होत नाही. लाखातून करोडातून एखादा वागतो. एवढं देवाला सांगितलं वचन की एखादा आहे तुझे जीव मिळावा म्हणून करत असतो. बाकी काही करायला तयार नाही. मग काही निमित्त विधीमध्ये करतात, आचरतात. सर्व संपत्ती असून, सर्व शरीर असून, सर्व गोष्टी असून, प्रॉपर्टी असून सुद्धा वैरागी असतात. ते बी अंतकरणापासून समजतं. ते काय असं बरोबर काही समजत आचरण हे बरोबर नसतं. मधून अंतकरणापासून काही ना असून नसल्यासारखं आहे. त्याच्याकडे सर्व आहे तर नसल्यासारखं वाटतं. त्याला गर्व नाही, काही नाही, कोणत्या पद्धतीने काही नाही, साधं सुद्धा बोलणं चालणं सर्व आहे. तर त्याला कोणता अर्थ नाही. हे माझं नाही, हे देवाचं आपलं आहेच का म्हणून त्याला गर्व नाही. असं पण त्याला गर्व आला तो गेला, गर्वाचे तर खायचं. तर अशा प्रकारे जोगी या तो मशी घसी लिखला. आता मसी घसी लिखला झाला का निर्दोष. मशी घसी झाला भाऊ. एखादा व्यक्ती फार मोठा वैरागी, फार गाणी भरलेला आहे, धुळी भरलेला आहे, चिखलान भरलेला आहे आणि वैरागी आहे आणि मशी घसी लिखला झाला. मग पुरुष झाला का निर्दोष. काहीच कोणता गुन्हा नाही का. अरे बाबा पहिले दिसतंय पण अंतकरणामध्ये काय आहे दिसतो तर तरी आहे. कपडे साधे आहे, काय चप्पल नाही, घाण भरलेला आहे, धुळीने भरलेला आहे, घामाने भरलेला आहे. पण अंतकरणात काय निर्दोष झाला का तो. असं दिसला म्हणजे निर्दोष आहे का नाही. मग तरी काही दोष नाही का. मग काय सांगतात ना, वैराग्य जीवाची वैराग्य निर्वावणे बाह्य विकारची किंवा स्वामी म्हणतात या जीवाला वैराग्य सुद्धा निर्वावणे की असा राहतोय. तरी त्या अंतकरणामध्ये गर्व झाला की माझ्यासारखा वैरागी कोण नाही, आचरण कोणते कोण नाही. हे बाकीचे संन्यासी बरोबर नाही, हे आचरण बरोबर करत नाही. असं जर त्याला गर्व झाला, हा मीच करा दिनचक्राचा आहे, मीच करा देव शोधून राहिलो, मीच भिक्षा मागून राहिलो आहे का नाही, मी देवाचे स्मरण करतो, चिंतन करतो, अभ्यास करतो, असा जरी गर्व केला अंतकरणात निर्वावले वैराग्य निर्वावले. मी वैरागी लोक म्हणतात वैरागी बाबा आले, चांगले बाबा वैरागी राहतात. पण अंतकरणात काय गर्व जर असेल तर मग ते स्वीकार होईल का ते वैराग्य. मग कपड्याने वैराग्य होतं का. अंतकरणामध्येच तुम्ही शुद्ध पाहिजे. तुम्ही किती मोठे जर वैरागी नसले तुमच्याकडे सर्व आहे, पण अंतकरणात जर वैरागी असेल, निराश्य असेल किंवा तो वैरागी असून निराश्य असेल, परमेश्वराची त्याला वियोग कर्मवर असेल तरच तो वैरागी गणला जातो. म्हणजे या मूत्र सांगितलं ना, वैराग्याचे लक्षण सांगितलं ना, या मूत्र थोडं विराग वैरागी. कोणतं सांगितलेलं आहे. यहा मूत्र फल वैराग्य म्हणजे काय. कपडे घातले वैरागी झाले, पाय पाय फिरले, कपडे साधी सुंदर वैरागी आहेत का. वैराग्याचे लक्षण काय. यहा मूत्र फल इहा अमूत्र अमूत्र फल मोह विरागो वैराग्यम. इहा म्हणजे पृथ्वी, इहलोक, इहा म्हणजे इहलोक, इहलोक म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे
याची आशा नाही. त्याला पृथ्वीवर जे जे दिसतं ना, काय काय दिसतं, घर दिसतं, झाड जड चेतन सगळं. दिसतं, परिवार दिसतो, सर्व दिसतं ना, सोने नाणे, हा दिसतं का? याची त्याला काही अपेक्षा नाही. त्याच्यावर तो विरामलेला आहे. काही घेतलेलं नाही त्याला. पैसे नाही, व्यक्ती नाही, कशाचे नाही, नाते नाही, मोठे नाही, कोणाचं धन नाही, दौलत नाही, काही नाही. विराट झालेला आहे, वेगळा झालेला आहे त्याच्यापासून, काही गेले नाही. त्याला ई हा म्हणतो, हे लोक अमूत्र म्हणजे देवता. देवताची भक्ती करायची नाही, देवतांकडे भिक्षा मागायची नाही, देवतांकडे अपेक्षा ठेवायची नाही, त्याची भक्ती करायची नाही, त्याच्या फळाची आशा करायची नाही, त्यांचा उपभोग घ्यायचा नाही. अमूत्र फल उपभोग नाही का नाही. विराग म्हणजे विराग म्हणजे वेगळा झाला याच्यापासून. त्याला अपेक्षा नाही, देवतांची फळाची अपेक्षा नाही, भक्तीची अपेक्षा नाही, पृथ्वी लोकांची काही संपत्तीची अपेक्षा नाही. विरागला त्याच्यावर म्हणजे वेगळा झाला, तो वैराग. समजलं, तो वैराग. मग तो कपडे चांगले असले, मळलेले असले, कसे असले, तरी तो वैरागी अंतःकरणातून असतो. आहे का नाही. दिसल्याने वैरागी नसतो. म्हणून स्वामी म्हणतात की जीवाशी वैराग्य मिरवावे हा सुद्धा एक विकारच आहे. 6 विकारापैकी एक विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. वैरागी मिळवलं, वैरागी वागला, म्हणून गर्व झाला, आला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. 6 विकारामध्ये आला. स्वामी म्हणतात एक विकार आहे की ते सुद्धा नको पाहिजे. आहे का नाही. मग या वचनाला प्रकरण संबंध तो कसा आहे तर उत्तरार्धामध्ये 190 नंबरची गड आहे. डोमेग्रामला स्वामी असताना त्या ठिकाणी काय झालं. डोमेग्रामी अवस्थान डोमेग्रामला गोसाव्यांच्या काही हिवाळा उदयाचे मातीकाम होत असते. आता स्वामींच्या ठिकाणी व्यापार चालू राहायचा. सकाळी उठल्यानंतर स्वामी कुठे जायचे, विहरणाला. कुठं ढगाकडं, कधी पिंडाकडं, कधी छिन्नस्तरी आसनाकडं, आहे का नाही, गुंफेकडं. हां, यांचं फिरण्याचं ठिकाण पिंड वगैरे आहे ना, ते पिंडाकडं, रामनाथाकडं आसन, म्हणजे अशी विहरण करायची, फिरायची. मग ते फिरत असताना काय झालं, हिवाळ्याच्या दिवशी सकाळी माती काम होत होते. हे दिवस माती काम चालू होतं. माती काम म्हणजे खड्डे करायचे, काहीतरी व्यापार स्वामी त्याने दुकोटे गुंजवणे वगैरे, पोहणे, धावणे, गुंजवणे असे व्यापार चालायचे. काही ना काही खड्डे करायचे, पोटे करायचे, असे काम करून घ्यायचे. कर्मनाशा चालू होते का काम. ते स्त्री वाजत होते थंडीचे दिवस. आणि काय वाजत होती, थंडी. स्त्री वाजत होती, कडाकीची थंडी. तेने भक्तजनाशी व्यापार होईना. भक्तजनांना काही तो व्यापार होत नाही. थंडी होती, तो व्यापार काही होईना त्यांच्याकडून, कडक थंडीनं. आणि भट व्यापार करू लागले. आणि भटोबा असं व्यापार करू राहिले कडक थंडीमध्ये. त्यांना काही वाटत नाही बा थंडी बिंडीचं चालू काम. नाथोबा हे म्हणते. नाथोबा काय म्हणतात, नागरिया तू कैसा काही हिमसीना. तुला थंडी कशी वाजत नाही. आम्ही सर्व कुठून गेलो, व्यापार करीत नाही आम्ही, तुझ्या खरं व्यापार करून राहिला म्हणजे आहे का नाही. भट्ट काय म्हणतात, आम्ही वैरागी. स्वतःला काय म्हणून देतं त्याने आता, स्वतःने म्हणावं का मी वैरागी. ज्ञानी म्हणतो का, भक्त म्हणतो का त्याची मी ज्ञानी आहे, मी भक्ती, मी ज्ञानी, माझ्याकडे वैरागी. तो म्हणतो माझ्याकडे काही नाही, पण मी पापी म्हणून. अरे ज्ञान नाही, भक्तीने वैरागी देवा व्यापाराचे. भटोबासाने काय म्हटले तर मी वैरागी आहे, आम्ही वैरागी आहे का नाही. कायसे ही कशाला ही वाटते आपण वैरागी माणसं. स्वतःला वैरागी म्हणते. स्वतःला म्हटलं तर काही होतं का. स्वतःला ज्ञानी म्हटलं तर ज्ञानी झाला का नाही. स्वतःला आचरण म्हणतो तो आचरणवंत झाला नाही. आचरणवंत असून सुद्धा म्हणता येत नाही. त्या ठिकाणी भटोबासाने स्वतःला वैरागी म्हटलं. आम्ही सर्व परिवाराला म्हटलं समजा. यावेळी सर्व ते म्हणतात, सर्व ते आहे. स्वामी काय म्हणतात, पांगड्या गोरा जीवाशी वैरागी मिरवावे. मी वैरागी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी फार कष्ट केलं, असं व्यापार करतो, हे सुद्धा मिरवावे. हा एक विकाराची किंवा. आणि विकार 6 विकाराचा त्याग केलाच नाही. मी म्हणजे कोण विचारलाय.
माझ्या असं जर म्हणायला लागलं तू विकार आला आणि विकारात अडकला तर तू संन्यासी नाही. सहा विकारांचा त्याग तू संन्यास आणि तू संन्यास विकार त्याग केला तू संन्यासी नाही. संन्यासी नाही तुला देव तू प्राप्त होणार म्हणजे तू स्वतःला वैरागी समजून घे. असं स्वामी त्याला शिक्षा पण केलं आणि तिथं सांगितलं की बाबा हा विकार आहे असं म्हणायचं नाही. यावरी भट्ट म्हणतात जी निर्विकार तो कोण म्हणून जर विकार आहे असं म्हणणं किंवा असं करणं तर निर्विकार कोण आहे. सर्व म्हणतात वांड्या ओढू जीव विकारा वेगळा केवढाही झालाची नाही. हा पोर जीव विकारा वेगळा होतच नाही. याच्या मनात काही ना काही विचार बाहेर प्रकट करू नका. काही बाहेर प्रकट करून दे. विकारा वेगळा हा होणार नाही. त्याच्याकडे विकार आहे पण लपून आहे. एखादा काय करतो लपून ठेवतो म्हणजे वेड्याचे विकार बाहेर प्रकट करतात आणि शहाण्याचे दाखले जातात. शहाणा बी येडा असतो. एखादा येडा आहे ते येडाने एखाद्याला धरलं तो येडा आहे. हा पण हा काय करतो शहाणा धरत नाही मनात विचार करतो लपून ठेवतो. शहाण्याचे झापले जातात येड्याचे प्रकट होतात. पहिला येडा आहे ना त्याच्यामुळे तो कोणालाही धरून बसतो. हा एखादी स्त्री आली तिला धरून बसेल याच्या येडा आहे तो ओरिजिनल आणि शहाणा धरेल पण तो झापून नाही का म्हणजे शहाणा उठू देणार नाही असं त्याच्या. म्हणून पोरची विकारा वेगळा केव्हाही झालेला नाही. वेड्याची विचार बाहेर प्रकटतात. बघा तुम्ही एखादा माणसा काय सवय काही झाला तो चुकवती किती देव धर्म तिकडेच बाजूला वेडा आहे ना तर भुकाने कंट्रोल नाही ना तो वेडा राहतो. त्याला कंट्रोल नाही ना कोणत्याही गोष्टीवर तो वेडा सारखाच करतो असा विचार बघा. एखाद्याला संडास लागला एखाद्याला लघवी लागली कंट्रोल नाही करता येत त्याला तो वेडा सारखाच करतो. त्याला वेडा म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस जी विधी आहे ना त्या विधीला तो पक्का पाहिजे. वेड्यासारखं कार्य होतं